शिर्डीतील राहत्यामधून एक खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. 20 दिवसांपासून बेपत्ता असणारा तरुणाला पोलिसांना शोधण्यामध्ये यश आलं. परंतु ज्या परिस्थितीमध्ये तो तरुण आढळला ते पाहून राहता आणि पूर्ण अहिल्यानगर हादरून गेलं होतं. ज्या पोलिसांनी कसा या घटनाचा शोध लावला आणि आरोपींना पकडण्याचा पोलिसांचा थरारक मिस्ट्री प्रवास जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. शिर्डीमधील हॉलिडे पार्क परिसरामध्ये राहणारा अनिल कल्याणराव गिदे हा नावाचा व्यक्ती 10 डिसेंबर 2025 रोजी साई कल्याण या हॉटेलमध्ये जातो असं सांगून घरातून बाहेर पडला. परंतु तो पुन्हा घरी परतलाच नाही. त्याच काळामध्ये त्याची पत्नी श्रद्धा गिदे हिला प्रवीण वाघमारे याचा फोन आला. प्रवीण वाघमारे याने श्रद्धा गिदे याला फोनवरती धमकी दिली. त्याचं म्हणणं होतं की तुझा नवरा लय माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील. अनिल गिदे हिची पत्नी श्रद्धा गिदे आता घाबरली होती. नवरा 5 दिवसांपासून बेपत्ता होता आणि आलेली फोनवरची धमकी तिने लवकरात लवकर जाऊन राहता पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांना सर्व घटनेची माहिती दिली. 15 डिसेंबर 2025 रोजी पोलिसांनी दीपक पोकळे आणि प्रवीण उर्फ 50 वाघमारे यांच्यावरती अपहरणाचा गुन्हा दाखल केला. 5 दिवसांपासून श्रद्धा गिदे हिच्या पत्नीचा काही तपास नव्हता. त्यामुळे पोलिसांनी एक पथक तयार केलं आणि अनिल गिदे याच्या तपासाला सुरुवात केली. अनिल गिदे याचा तपास करत असताना पोलिसांना अशी एक माहिती मिळाली की दीपक पोकळे आणि त्याच्या साथीदारांनी 10 डिसेंबर 2025 रोजी फक्त अनिल गिदे याचाच अपहरण केलं नव्हतं. त्यांनी आणखीन एकाचं गौतम कैलास निकाळे याचंही अपहरण केलं होतं. दीपक पोकळे आणि त्याच्या साथीदारांनी गौतमला साकोरी शिवारात नेलं आणि त्याला गंभीर मारहाण केली. या मारहाणीमध्ये गौतमचा पाय देखील फ्रॅक्चर झाला होता. दीपक पोकळे हा संगमनेरमधील लाहोरे या शिवारात राहत होता. दीपक पोकळेवरती याआधीच 17 गंभीर गुन्हे दाखल होते. लुटमार करणे, जबरन चोरी, दरोडा, हाणमार करणे, खून, अवैध शस्त्र बाळगणे या प्रकारचे गंभीर गुन्हे दीपक पोकळेवरती दाखल होते. त्यामुळे पोलिसांनी आता या घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन अहिल्यानगर पोलिसांनी हा तपास LCB कडे म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक किरण काबाडी यांच्या नेतृत्वामध्ये एक पथक स्थापन केलं जातं. दीपक पोकळे हा एक रेकॉर्डवरचा सराईत गुन्हेगार असल्यामुळे तो सावधपणे लपून छपून राहत होता. अनिल गिदे याच्याबरोबरती काही होऊ शकतं म्हणून अनिल गिदे याचा शोध लवकरात लवकर घेणं गरजेचं होतं. पोलिसांच्या पथकाने पुणे, नाशिक, मालेगाव, संभाजीनगर अशा विविध शहरांमध्ये दीपक पोकळे आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला होता. परंतु पोलिसांना काहीही सुगावा लागत नव्हता. गुन्हेगारांचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी 15 दिवसांपासून तांत्रिक विश्लेषण आणि गुप्तचरांचा सापळा विणला होता. यामध्येच पोलिसांना एक आशेचा किरण दिसला. मिळालेल्या माहितीनुसार दीपक पोकळे संगमनेरमधील मेंढवण शिवारामध्ये एका दगडाच्या खाणीमध्ये लपून बसला होता. पोलिसांना ही खबर मिळताच पोलिसांनी त्याच रात्री सर्व खाणीला आजूबाजूने चारी बाजूने वेढा घातला. अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असणारा दीपक पोकळे आणि गणेश गोरखनाथ दरेकर राहणार पिंपळगाव येवला या दोघांना पोलिसांनी झडप घालून फिल्मी स्टाईलने अटक केली होती. या दोघांना पोलिसांनी चौकशी केली की अनिल गिदे कुठे आहे, तर त्यांनी जे धक्कादायक खुलासे केले याने पोलीस चक्रावून गेले होते. त्यांनी दिलेल्या माहितीमधून पोलीसही चक्रावून गेले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल गिदे आणि त्यांच्यामध्ये काही अनैतिक संबंध आणि पैशावरून वाद होते. यामुळेच त्यांनी 10 डिसेंबर 2025 रोजी अनिल गिदे याला त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये टाकून उचलून घेऊन आले. त्यानंतर निर्जन स्थळी नेऊन या चौघांनी मिळून त्याला संपवलं. संपवल्यानंतर ते तिथेच थांबले नाही. त्यांनी काही जुन्या टायर आणि डिझेलच्या मदतीने त्याला पेटवून दिलं, जेणेकरून याचे काही पुरावे मिळू नयेत आणि याची ओळखही पटू नये आणि पोलिसांनाही काही सुगावा लागू नये. या घटनेमधील 2 आरोपी प्रवीण वाघमारे आणि कृष्णा वाघमारे हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी शिर्डी राहता अहिल्यानगरमधील सर्व नागरिकांना आवाहन केलं आहे की यापूर्वी जरी दीपक पोकळे यांनी कोणाला धमकावलं असेल, कोणाकडून खंडणी घेतली असेल, तरी त्यांनी न घाबरता पोलिसांमध्ये येऊन याबद्दल तक्रार करावी. पुढील सर्व घटनांचा शोध पोलीस करत आहेत. तर तुमचं या घटनेबद्दल काय म्हणणं आहे मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा.